बघा आता पुढचं आपलं बेसिकच्या लेक्चरच्या सिरीज मधलं दुसरं लेक्चर आहे वर्बचं लेक्चर सब्जेक्टचं. ते आधी बघून घ्या वाटलंच नाही, ते बघितल्यानंतर इथे या, ते महत्वाचं आहे. फर्स्ट हे सेकंड लेक्चर वर्बचं आहे. आता या वर्ब मध्ये काय तर एम इज आर वॉज वेर हॅव हॅज डू डज डिड आणि याच्यावरती भरपूर प्रश्न आहे. SSC ला, CDS ला, UPSC ला आणि MPSC ला तर भरपूर आहे. आज तुम्हाला कळेल की ऍक्च्युली एम इज आर वॉज वेर काय असतो. आणि समज हे जर नाही कळालं तुम्हाला तर पुढचे चॅप्टर जे आहेत ते आय थिंक एवढे करणार नाही तुम्हाला. म्हणून आपण काय करतोय फर्स्ट यावरती भर देतोय. हा वर्ब चॅप्टर काय तो बघूया आधी. हे बेसिकचे लेक्चर संपल्यानंतरच आपला पहिलं चॅप्टर स्टार्ट होणार. मी बोललोय तुम्हाला की नाउन काय, ऍडजेक्टिव्ह काय, ऍडवर्ब काय. क्लिअर एवढं. म्हणजे सपोज तुम्हाला जर राज्यसेवेला 40 किंवा 40+ पाहिजे असतील, 40+ जर पाहिजे असेल तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. राज्यसेवा 2019, 18, 17, 16 कंबाईन, त्याचा तलाठी सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर कुठला चॅप्टर असेल ज्यावरती मार्क्स सर्वात जास्त प्रश्न येतात किंवा मार्क्स मिळू शकतात तुम्हाला जास्त, वर्ब चॅप्टर आहे. तर वर्ब काय बघा, वर्ब काय तर मेन वर्ब आणि सपोर्टिंग वर्ब. वर्बचे दोन प्रकार पडतात. ठीक आहे. एक आहे ऑक्झिलरी वर्ब. शब्द बघा, ऑक्झिलरी वर्ब त्याला सपोर्टिंग वर्ब सुद्धा म्हणतात आणि हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणतात. विषय म्हणजे MPSC ने आपल्याला फॉरेस्ट 2019 ला विचारलाय. हे डू डज डिड वरती प्रश्न आहे की डू काय आहे, डज काय आहे. तर तो लेक्झिकल वर्ब असतो किंवा तो मेन वर्ब असतो का सपोर्टिंग असतो, असे 4 पर्याय आहे. ठीक आहे. तर वर्ब चॅप्टर मी स्टार्ट केलाय. वर्बचे 2 प्रकार आहेत. ठीक आहे. एक आहे ऑक्झिलरी वर्ब आणि एक आहे मेन वर्ब. ह्या मेन वर्बला अजून एक शब्द आहे लेक्झिकल वर्ब. MPSC याला 4 पर्यायामध्ये विचारतं, त्यामुळे शब्द लक्षात ठेवा. त्याला प्रिन्सिपल वर्ब पण म्हणतात. तर हा जो ऑक्झिलरी वर्ब आहे याचे 2 प्रकार पडतात. एक आहे प्रायमरी ऑक्झिलरी आणि एक आहे मॉडल ऑक्झिलरी. ठीक आहे. आता प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे काय की प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये 3 वर्ब येतात. एक आहे टू हॅव, टू बी आणि टू डू. आता टू हॅव काय, त्यामध्ये हॅव, हॅज, हॅड येतो. टू बी काय, याच्यामध्ये एम इज आर वॉज वेर बी बीन बीइंग येतो. आणि टू बी, टू हॅव आणि टू डू काय तर टू डू मध्ये डू डज डिड येतो. यांना प्रायमरी ऑक्झिलरी का म्हणतात, कारण हे 2 कामं करतात, सपोर्टिंग वर्ब आणि मेन वर्ब. ते शिकू आपण नंतर. दुसरा मॉडल ऑक्झिलरी. आता मॉडल याला काय म्हणतात आणि कुठे येतं, याच्यामध्ये 2 प्रकार पडतात पुन्हा, प्रेझेंट, पास्ट, कॅन, कुड, मे, माइट, शॅल, शुड, विल, वुड, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, ऑट टू. मग आधी आपण एक काम करूया, आधी आजचं चॅप्टर हे घेऊया डिटेल, एम इज आर काय, वॉज वेर काय आणि याच्यावरती प्रश्न कुठले आलेले आहेत. ठीक आहे. CDS, MPSC, UPSC. मग तुम्हाला आज कळेल की रा मीटिंग मँगो येतो का, शा मीटिंग, तर ते तसला अजिबात नाहीये. स्टँडर्ड बघा काय येतं. नंतर दुसरा प्रकार आहे मेन वर्ब. त्याला आपण लेक्झिकल वर्ब पण म्हणतो. ठीक आहे. याचे 2 प्रकार पडतात. एक आहे रेग्युलर वर्ब आणि एक आहे इरेग्युलर वर्ब. याच्यावरती राज्यसेवा 16ला प्रश्न आहे रेग्युलर वर्ब वरती. सर रेग्युलर वर्बला वीक वर्ब पण आपण म्हणतो आणि इरेग्युलर वर्बला आपण स्ट्रॉंग वर्ब पण म्हणतो. हे शब्द MPSC इंटरेस्टेड आहे खूप विचारायला तुम्हाला. ठीक आहे. तर आपण काय करूया, आज पहिलं चॅप्टर घेऊया वर्ब मधलं ऑक्झिलरी वर्ब आणि याच्यावरती आपण पहिलं स्टार्ट करूया प्रायमरी ऑक्झिलरी आणि याच्यातलं फर्स्ट घेऊया आपण टू बी. ठीक आहे. तुम्ही चार्ट काढून घ्या. मग मी स्टार्ट करतो प्रायमरी ऑक्झिलरी. हे बघा, तर पहिला प्रकार लिहितो. फर्स्ट पहिला मी इथं स्टार्ट देतो. ऑक्झिलरी मध्ये आपण पहिला घेतोय, त्यातला पहिला याच्यातला प्रायमरी ऑक्झिलरी. ठीक आहे. आता हे प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे काय तर सांगतो. ह्या प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये आहेत ना 3 प्रकार आहेत. एक आहे टू बी, टू हॅव आणि टू डू. आणि हे काय असतात सांगतो. त्यातला पहिला मी घेतो. पहिला आपला टू बी. आता हे बी काय ना तुम्हाला आता कळेल, बी काय, बिन काय, बिंग काय. हा पहिला प्रकार टू बी. आता टू बी मध्ये ना ऍक्च्युली 2 प्रकार पडतात. एक आहे प्रेझेंट, एक आहे प्रेझेंट आणि दुसरा आहे पास्ट. ठीक आहे. हे 2 प्रकार पडतात याच्यात, प्रेझेंट आणि पास्ट. अगेन आय रिपीट. बघा, मी वर्ब चॅप्टर स्टार्ट केलाय. वर्बचे 2 प्रकार घेतले आपण, ऑक्झिलरी किंवा सपोर्टिव्ह वर्ब आणि मेन वर्ब. मेन वर्ब आपण पुढच्या चॅप्टरला बघूया. पहिला प्रकार घेतला मी ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच सपोर्टिंग वर्ब म्हणजेच हेल्पिंग वर्ब. त्यातला पहिला घेऊया प्रायमरी. प्रायमरी मध्ये 3 आहेत. एक आहे टू बी, टू हॅव आणि टू डू. त्यातला मी टू बी घेतला. टू बी मध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे प्रेझेंट आणि एक आहे पास्ट. आता प्रेझेंट काय तर प्रेझेंट मध्ये 3 शब्द येतात. हे एम, इज आणि आर.
ठीक आहे, हे 3 शब्द आहेत. आणि पास्ट मध्ये 2 शब्द आहेत, एक आहे वॉज आणि एक आहे वेअर. ठीक आहे, आता हे ॲमिझर वॉजवर दिसतं आपल्याला येतं 5वी 6वी 7वी, पण आता आपल्याला कळेल की ऍक्च्युली आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये कसे येतात हे. आता ह्या टू बी मध्ये पहिल्यामध्ये मी 2 प्रकार लिहिले, प्रेझेंट आणि पास्ट. इकडे ॲमिझर प्रेझेंट मध्ये, वॉजवर पास्ट मध्ये. यांचे मराठी अर्थ पण लिहून देतो. एम म्हणजे आहे, इज पुन्हा आहे, आर आहोत, वॉज होता, होते किंवा होतो, आम्ही तेथे होतो असं. ठीक आहे, आता ह्या टू बी मध्ये मी जे लिहिले ॲमिझर, वॉज, वेअर, प्रेझेंट आणि पास्ट, यांच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, एक सिंग्युलर आणि एक प्लुरल. मी पहिल्या लेक्चरला सांगितलं तुम्हाला, सब्जेक्टच्या लेक्चरला, की सिंग्युलर काय आणि प्लुरल काय. सिंग्युलर म्हणजे जो एक व्यक्ती असतो तो, आणि प्लुरल म्हणजे काय, अनेक. तर बघा, हा जो एम आहे हा सिंग्युलर आहे, हा जो इज आहे हा पुन्हा सिंग्युलर आहे, आणि हा आर काय असेल, प्लुरल आहे. हा जो वॉज आहे हा काय आहे, सिंग्युलर आहे, आणि हा वेअर काय असेल, प्लुरल आहे. झालं हे. आता बघा आपण प्रश्न कसा येतो आपल्याला. आपण सपोर्टिंग वर्ब स्टार्ट केलंय, त्याला आपण ऑक्झिलरी वर्ब पण म्हणतो. त्यात प्रायमरी ऑक्झिलरी पहिलं घेतलंय मी, त्यातील टू बी घेऊया आपण. टू बी मध्ये मी घेतले 2 प्रकार, ॲमिझर आणि वॉज, वेअर. आता बघा प्रश्न कसा येतो. मी इथं कालचं लेक्चर, मागचं जे लेक्चर झालं पण पहिलं लेक्चर, त्यातलं पहिलं मी इथं घेतो सब्जेक्ट. सब्जेक्ट किती टोटल मग 8 आहेत, त्यात सिंग्युलर किती 5 आणि प्लुरल 3. हे बघा, आय बरोबर का, वी नंतर काय, यू पुन्हा दुसरा यू, ही, शी, इट, दे, आणि नंतर काय नाऊन. नाऊन कुठला येतो, सिंग्युलर की प्लुरल, दोन्ही येतात. जर तुम्ही पहिले लेक्चर बघितलं नसेल तर आधी पहिले लेक्चर बघा, नंतर दुसरं समजून घ्या. हे पहिलं समजलं असेल तर दुसरं कळेल. आता बघा, यात मी हे सगळे लिहिलेत सब्जेक्ट. मी पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं की आधी वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येतो, आणि नंतर कोण येतो, वर्ब येतो, आणि नंतर कोण येतो, ऑब्जेक्ट येतो. प्लस वर्ब ऍग्रीमेंट. आता ऍग्रीमेंट कशी, या ठरतो वर्ब, आणि या वर्ब नुसार ठरतो ऍग्री झाले पाहिजे. जेव्हा हे ऍग्री होतात रूल नुसार, तेव्हा ते कम्प्लीट सेंटेन्स बनतं. ऍग्री झाले तर त्याला म्हणतो आपण इंग्लिश एरर. एरर असतात. आपलं आता सब्जेक्टचं वर्बशी नातं शिकायचं आहे. आपलं सब्जेक्ट मागच्या चॅप्टरला झालं सगळं, आता वर्ब शिकूया. तर वर्ब मध्ये मी घेतलाय टू बी, ॲमिझर, वॉज, वेअर. आता मी काय करणार, जो सब्जेक्ट सिंग्युलर आहे त्या सब्जेक्टच्या नंतर सिंग्युलर वर्ब लिहिणार, आणि जो सब्जेक्ट प्लुरल आहे त्या सब्जेक्ट नंतर प्लुरल वर्ब लिहिणार. क्लिअर. बघा अगदी सोप्या पद्धतीने सांगतो आधी, मग आपण प्रश्नपत्रिकेकडे जाऊ. हा जो आय आहे, मग आधी आपण इथे येऊया ॲमिझरला. मग ह्या एम इज आर नंतर कुठला येतो, तर एम येतो. आय नंतर एम येतो. हे माहिती आपल्याला येतं 5वीत माहिती होते, पण एमपीएससीत कसं ते सांगतो. आय नंतर एम काय येतो, सेपरेट काय हा आणि एम यांच्या नंतर काय येत नाही, त्याचं रिझन असं आहे, आय हा स्त्री आहे की पुरुष आहे. त्याचं उत्तर असं आहे, हा आय प्रत्येकाला लागू होतो. बाकी हे सब्जेक्ट कोणाला लागू होत नाही. ही हा पुरुषाला लागू होईल, शी हा स्त्रीला लागू होईल, पण आय हा प्रत्येकाला लागू होतो. म्हणून त्याच्यासाठी सेपरेट हा वर्ब बनवलेला आहे ग्रामरियनने. आय एम, एम संपलं, हा एम इज ओव्हर. आता राहिलं इज आणि आर. तर इज हा त्याच सब्जेक्ट नंतर येतो जो सब्जेक्ट सिंग्युलर आहे, आणि आर हा त्याच सब्जेक्ट नंतर येईल जो प्लुरल आहे. मग तुम्ही मला सांगा, हा वी प्लुरल आहे ना, आर, हा यू सिंग्युलर आहे, हा पहिला यू सिंग्युलर आहे, आणि दुसरा यू हा प्लुरल असतो. पण जरी हा यू सिंग्युलर असला तरी याच्यानंतर येणारे सगळे वर्ब हे प्लुरल येतात. सगळे वर्ब, हॅव असेल, डू असेल, सगळे वर्ब. मग मी याच्यानंतर प्लुरल लिहिणार आर. हा जो यू आहे हा ऑलरेडी प्लुरल आहे, म्हणजे याच्यानंतर काय येणार, आर. ही नंतर काय येईल, इज. शी नंतर इट, नंतर दे, नंतर आर. आणि जर नाऊन असेल, अशोक, अजय, विजय, इंडिया, पाकिस्तान, तर काय येईल, इज. आणि जर नाऊन प्लुरल असेल तर काय येईल, आर. ठीक आहे. हे झालं इयत्ता 5वी. आता येऊया एमपीएससी कडे. बघा, लिहू नका अजिबात काहीच, फक्त समजून घ्या आधी. आता मला हे वाक्य लिहायचं आहे, व्यवस्थित आहे का.
हे वाक्य लिहायचं आहे. पुन्हा सांगतो, सब्जेक्ट सिंग्युलर, सपोर्टिंग वर्ब सिंग्युलर, सब्जेक्ट प्लुरल, सपोर्टिंग वर्ब प्लुरल, हे वाक्य आहे. आता आपल्याला वाक्य जे येतात एमपीएससी मध्ये, SSC CDS ला, तसे छोटे छोटे वाक्य येत नाही, राम गोज आणि शी गोज आणि आयकम. आता हे वाक्य आहे, या वाक्यामध्ये मला इथं इज दिसतोय, इथं आर दिसतोय, इथं वॉज दिसतोय, इथं वेअर दिसतोय, असं काहीतरी दिसलं तर बघा, त्याआधी सांगतो आपण ॲमेझॉन लिहिलं तसं आधी वॉज वेअर सांगतो, मग प्रश्न घेऊ. आता वॉज आहे ना सिंग्युलरच्या नंतर येईल आणि वेअर हा प्लुरलच्या नंतर येईल. मग इथे या बरं, आय नंतर काय येईल? वॉज, वी नंतर वेअर, यू नंतर वेअर, पुन्हा यू नंतर वेअर, ही वॉज, शी वॉज, इट दे, आणि जर नाऊन असेल सिंग्युलर आणि जर प्लुरल असेल तर वेअर. आता बघा प्रश्न क्रमांक पहिला, हे एक वाक्य आहे, लक्षात घ्या. आता हे वाक्य आहेत, एकदम सांगतो, या वाक्याची जी सुरुवात होते ज्या शब्दाने, त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. लक्षात घ्यायला सब्जेक्ट म्हणतो, जे आपण पहिल्या लेक्चरला संपला आपला सब्जेक्ट. आता हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट किंग नसतो, याला हिरो म्हणतात. का? याच्यानुसार वर्ब ठरतो आणि त्या वर्बनुसार ऑब्जेक्ट ठरतं. हे एकमेकावर डिपेंडंट आहेत, ठीक आहे. आणि हे जुळलं तरच वाक्य करेक्ट येतं. मग आता आहे का, हा जो सब्जेक्ट आहे, हा तर त्या वाक्यात येणारा वर्ब पण सिंग्युलर येतो. कळलंय? याला म्हणतात सब्जेक्ट प्लस वर्ब ॲग्रीमेंट, ॲग्री होत आहेत ते. हा सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर त्या वाक्यात येणारा वर्ब सुद्धा काय असतो? प्लुरल असतो. हे जर नाही झालं तर ते डिसॲग्री होतात आणि ते वाक्य चुकतं, त्याला आपण म्हणतो इंग्लिश एरर. मग आता मी तर पहिलं वाक्य लिहितो, आधी सोपं घेऊया, नंतर प्रश्नपत्रिकेला जाऊ. हे बघा, वाक्य असं आहे की द स्टेट ऑफ अफेअर्स आर एक्झामाइन क्लिअरली. हे वाक्य लिहिलं मी तर, द स्टेट ऑफ अफेअर्स आर एक्झामाइन क्लिअरली. दुसरं वाक्य असं आहे, द क्लास ऑफ ऑल स्टुडंट्स were closed. Banks of India is open today. ठीक आहे, हे 3 वाक्य लिहिलेत मी. आता एक कन्सिडर करा, आधी लिहू नका काही, मी सांगतो रूल तुम्हाला. हे वाक्य आहे पहिलं, ह्या वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? अफेअर्स आहे का स्टेट आहे? द स्टेट आहे. हा वाक्याचा सब्जेक्ट माझा द स्टेट आहे. दुसऱ्या वाक्यात सब्जेक्ट कोण आहे? क्लास आहे की स्टुडंट्स आहे? क्लास माझा सब्जेक्ट आहे दुसऱ्या वाक्याचा, ठीक आहे. तिसऱ्या वाक्यात सब्जेक्ट कोण आहे माझा? बँक्स आहे. आता सब्जेक्ट काय? सब्जेक्ट काय तर तुम्हाला सांगतो, सब्जेक्ट म्हणजे ज्याने वाक्य सुरुवात होते तो शब्द म्हणजे सब्जेक्ट. पहिल्या लेक्चरला समजलं आपल्याला. तर हा जर सिंग्युलर असेल तर त्या वाक्यात येणारा वर्ब पण सिंग्युलर आहे. हा जर प्लुरल असेल तर त्या वाक्यात येणारा वर्ब पण प्लुरल आहे. याला म्हणतात सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट. क्लिअर? मग जर माझ्या वाक्यात सब्जेक्ट स्टेट आहे, मग सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? सिंग्युलर आहे, राईट. मग हा जर सिंग्युलर आहे, मग याच्या वाक्यामध्ये येणारा वर्ब पण मला काय पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. मग इथे इज पाहिजे का आर? इज. काय कळालं इतकं? दुसरं वाक्य बघा आता, तो द क्लास ऑफ ऑल स्टुडंट्स वेर क्लोज्ड. द क्लास ऑफ ऑल स्टुडंट्स, मला सांगा क्लास वरनं वर्ब ठरेल का स्टुडंट्स वरनं? क्लास वरनं. सब्जेक्ट जो आहे ना तो स्टुडंट्स नाही आहे, क्लास आहे. इथं तुम्हाला बरोबर वाटतंय स्टुडंट्स वेअर, इथं बरोबर वाटतंय, पण सब्जेक्ट स्टुडंट नाही आहे. सब्जेक्ट कोण आहे? क्लास आहे. मग याचं वेअरचं काय होईल? वॉज होईल. का वॉज होईल? लक्षात घ्या. आता जर प्रेझेंट असेल तर त्याला प्रेझेंट रिप्लेस करतो, जर पास्ट असेल तर त्याला पास्ट रिप्लेस करतो. तिसरं वाक्य बघा, बँक्स ऑफ इंडिया इज ओपन टुडे. वाक्याचा सब्जेक्ट जो आहे तो इंडिया आहे का बँक्स आहे? बँक्स आहे. मग सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? प्लुरल आहे. मग मला सांगा, हा जर प्लुरल आहे तर त्या वाक्यातील वर्ब पण प्लुरल येईल ना. मग ते इज येईल का आर येईल? काय कळालं का इतकं? म्हणून तिन्ही वाक्य चुकीचे होते. आणि जे आपल्याला एमपीएससी एबीसी मध्ये विचारते, एबीसी विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्ट. मग आता प्रश्न घेऊ आपण. मी पुन्हा एकदा सांगतो, त्याआधी तुम्ही एक काम करा, हे दोन्ही चार्ट काढून घ्या. हा एक चार्ट आणि हा एक चार्ट तुम्ही काढून घ्या आधी, मग आपण रूल लिहू, मग प्रश्नाकडे जाऊ.
झालं. वाक्य लिहू नका, अजून वाक्य एकही लिहू नका. हे 2 चार्ट काढलेत का तुम्ही? आता बघा, प्रश्न घेऊया आपण पहिला. बघा, एकदा अजून मी पुन्हा सांगतो तुम्हाला. हे जे वाक्य आहे पुन्हा लिहितो मी तर. द डायरेक्टर्स of this well-known institution is on leave today. असले आपल्याला मोठे वाक्य येत असतात. ठीक आहे, किंवा मी इथे लिहितो the players of such business was not trusted. आता बघा, मी 2 वाक्य लिहिले. द डायरेक्टर्स ऑफ दिस वेल नोन इन्स्टिट्यूशन इज ऑन लिव्ह टुडे. द प्लेयर्स ऑफ सच बिझनेस वॉज नॉट ट्रस्टेड. मग आता आपण एक काम करू. पहिली गोष्ट, इथं हा इज आहे का? पहिल्या वाक्यात इज आहे, राईट का? आणि दुसऱ्या वाक्यात कोण लिहिलं मी? वॉज. आता हे ॲमिजार वॉजवेर कसे येतात ना वाक्यात, तर ते आपल्या चॉईस नुसार नाही की मला वाटतं मी इज लिहिणार किंवा वाक्याला वाटतं नाही. ते ठरणार आहे सब्जेक्ट वरून. आणि सब्जेक्ट कुठं असतो? वाक्याच्या सुरुवातीला असतो. हा या वाक्याचा सब्जेक्ट आहे. मग ह्या वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? पहिल्या इन्स्टिट्यूशन असेल का? नाही. तर सुरुवातीला जो शब्द आहे तो आहे. ठीक आहे, मग इथं पहिल्या वाक्यात सब्जेक्ट डायरेक्टर्स आहे, हा प्लुरल आहे. मग हा जर प्लुरल आहे तर इथंही मला प्लुरल वर्ब पाहिजे ना. मग हा सब्जेक्ट आणि हा वर्ब यांचं ऍग्रीमेंट नाही झालं, हे डिसएग्री आहे, चुकीचं आहे. म्हणून याला आपण एरर म्हणून, हे चुकीचं वाक्य आहे. ठीक आहे, मग याला मी करेक्ट कसं करणार ना? करेक्ट असं करणार मी, द डायरेक्टर्स ऑफ दिस वेल नोन इन्स्टिट्यूशन. इथं काय लिहू आता? आर. कळालं इतकं? दुसरं वाक्य बघा आता. द प्लेयर्स ऑफ सच बिझनेस वॉज नॉट ट्रस्टेड. वाक्याचा सब्जेक्ट प्लेयर्स आहे आणि हा प्लुरल आहे. मग वर पण मला प्लुरलच पाहिजे ना. मग ह्या वॉचचं काय होईल? वेअर. क्लिअर का इतकं? कळालंय? मग कसं ओळखायचं ॲमिजार वॉजवेर? सिंपल आहे. हे बघा, वाक्याचा सब्जेक्ट सिंग्युलर, सपोर्टिंग वर्ब पण काय पाहिजे? सिंग्युलर. वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल, सपोर्टिंग पण काय पाहिजे? प्लुरल. याला म्हणतात सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. क्लिअर? पहिला प्रश्न करू स्टार्ट. त्याआधी तुम्ही काम करा, रूल लिहून घ्या. मराठीत रूल लिहा. वाक्यातील सपोर्टिंग वर्बचा वापर, वाक्यातील सपोर्टिंग वर्बचा वापर त्या वाक्याच्या सब्जेक्ट नुसार ठरतो. त्या वाक्याच्या सब्जेक्ट नुसार ठरतो. सब्जेक्ट नुसार ठरतो. पॅराग्राफ. जर वाक्याचा सब्जेक्ट सिंग्युलर असेल, जर वाक्याचा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर त्या वाक्यातील सपोर्टिंग वर्ब सिंग्युलर असतो. तर त्या वाक्यातील सपोर्टिंग वर्ब सिंग्युलर असतो. झालं पॅराग्राफ. जर वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल असेल, जर वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल असेल तर त्या वाक्यातील सपोर्टिंग वर्ब सुद्धा प्लुरल असतो. तर त्या वाक्यातील सपोर्टिंग वर्ब सुद्धा प्लुरल असतो. झालं? ठीक आहे, ओके. लिहायचं माझा पहिला प्रश्न घेऊ. बघा, क्वेश्चन नंबर 1, राज्यसेवा 2018. राज्यसेवा 2018 ला पेज नंबर 27, पेज नंबर 27 त्यातील 68.
आलात का? त्या 68 मध्ये फक्त पहिलं वाक्य ए वाक्य, 27 मध्ये 68 त्यातील पहिलं वाक्य, इच ऑफ द कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड. मिळाला का? आता बघा मी इथे एक वाक्य लिहितो, इच ऑफ द कॅन्डिडेट्स, इच ऑफ द कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड, कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड. मला एक सांगा आता, या वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? कॅन्डिडेट्स आहे सब्जेक्ट का इच आहे? इच आहे ना. मग इच हा सिंग्युलर आहे, बरोबर. मग हा जर सिंग्युलर आहे तर याच्यानुसार येणारा वर्ब पण सिंग्युलर पाहिजे ना मला. मग इथं आरचं काय होईल? वॉज नाही, इज. मी काय म्हणतो, प्रेझेंटला प्रेझेंटने रिप्लेस केलं जातं आणि पास्टला, इथं जर वेर राहिला असता तर उत्तर वॉज राहिलं असतं, तर इथं काय होईल? इथं इज. हे पहिला प्रश्न माझा राज्यशास्त्र 18चा आहे. कळलेत का? हा ॲमिजार आपण असं शिकलो अगदी 4थी 5वी लेवलचं, आणि हे प्रॅक्टिकल आहे. गॉट इट? पहिलं वाक्य ते लिहून घ्या. झालंय? दुसरं वाक्य पुन्हा राज्यशास्त्र 18 त्याच पेजवर, पेज नंबर 28 त्यातील 77 त्यातील ए वाक्य वाचू आपण. पहिलं वाक्य, द मशीन गनर्स वॉज वन ऑफ रॉबर्ट वेस्टल्स मोस्ट सक्सेसफुल बुक्स. द मशीन गनर्सला त्याने इटॅलिक मध्ये लिहिलाय ना, लिहिलं ना इटॅलिक मध्ये. मिळालं का? पेज नंबर 28 त्यातील क्वेश्चन नंबर 77 त्यातील ए वाक्य वाचायचं फक्त. आता बघा मी इथे एक पुस्तकाचं नाव आहे, कोणाचं सांगा बरं, जनरल नॉलेज विचारतो मला. कोणाचं पुस्तक आहे? चेतन भगतचं पुस्तक आहे. ओके, 2 स्टेट्स. मला सांगा हे काय आहे? पुस्तकाचं नाव आहे ना, का 2 राज्यांबद्दल बोलतोय तो? पुस्तकाचं नाव आहे. आता इथे दुसरं, तुम्ही अलिप्लेला बघितलाय? अरेबियन नाईट्स सिरीज आहे ना ही पुस्तकाची. अजून एक आहे बघा, गुलिवर्स ट्रॅव्हल्स. माहिती आहे? आता बघा 2 स्टेट्स, अरेबियन नाईट्स, गुलिवर्स ट्रॅव्हल्स, मशीन गनर्स, हे ना पुस्तकांची नावं आहेत. व्यवस्थित समजून घ्या, हे पुस्तकांची नावं आहेत. इथं हे प्लुरल असलं की प्लुरल वर्ब येतं, दॅट इज ट्रू. पण इथं ना हे प्लुरल नावे आहेत ना, हे प्लुरल नाव आहेत ना, हे एका पुस्तकाचे आहेत. म्हणून हे पुस्तक एकच आहे. नाव हे प्लुरल असलं तरी पुस्तक एकच आहे. ठीक आहे, मी तर येतो 2 सिटीज, हे सुद्धा एका पुस्तकाचं नाव आहे. मग मला जर सांगा, जर पुस्तकांची नावं आहेत त्यांच्यानंतर वर्ब कुठला आहे, सिंग्युलर की प्लुरल? मग हे बघा, हे वाक्य आहे PSI 2011चं. हे वाक्य बघा, अरेबियन नाईट्स, अरेबियन नाईट्स आर अन इंटरेस्टिंग सिरीज. जुन्या काळातला प्रश्न आहे हा, पण हा प्रश्न SSC सिरीजला रिपीट होतो. मग आता अरेबियन नाईट्स आहे ना, ह्या आपण नाईट्स बद्दल नाही बोलत आहोत, रात्रीबद्दल. हे पुस्तकाचं नाव आहे. मग इथं काय येईल? आर येईल का इज येईल? इज येईल. करताय? किंवा बघा CDS 2018 प्रश्न आहे गुलिवर्स ट्रॅव्हल्सचा. गुलिवर्स ट्रॅव्हल्स वेर रिटन बाय जोनाथन स्विफ्ट. हे लेखकाचं नाव आहे, ज्याने लिहिलंय. मला सांगा, गुलिवर्स ट्रॅव्हल्स याने पुस्तकाचं ते नाव आहे. मग ते गुलिवर्स ट्रॅव्हल्स वॉज रिटन बाय येईल का वेर रिटन बाय येईल? वॉज. मग मला सांगा, तर राज्यशास्त्र 18ला या, द मशीन गनर्स वॉज पाहिजे की वेर पाहिजे? म्हणजे आता वॉज बरोबर आहे, म्हणजे ते वाक्य करेक्ट आहे. तो थोडक्यात हे पुस्तकांची नावं आहेत, यांच्यानंतर सिंग्युलर वर्ब येतो, असं तुम्ही साईडला लिहून घ्या. खालील नावे हे पुस्तकांची असल्यामुळे यांच्यानंतर सिंग्युलर वर्बचा वापर होतो, असं लिहायचं आहे आपल्याला.
हां बघा, आता आपण ॲमेझॉन वाजवरती प्रश्न जो मी म्हटला राज्यसेवा 2018 27 पेजला यायचा आहे. त्यात 68 नंबरचा प्रश्न आहे. 27 पेजला 68 मध्ये ए वाक्य. आता बघा, आपण फक्त बेसिक शिकतोय ॲमेझॉन वाजवेर, त्यामुळे बी आणि सी वाक्य बेसिकचं नाही आहे. बी आणि सी वाक्य नाऊन आणि प्रोनाऊन्स आहे. ते जेव्हा चॅप्टर चालू होईल तेव्हा ते वाक्य घेऊ आपण. म्हणजे त्यात एक समजून घ्या, राज्यसेवेला प्रश्न जे एबीसी येतात ते एकाच चॅप्टरचे येतात असं नाही. चॅप्टर विविध येतात. म्हणजे एक पहिलं वाक्य असेल नाऊन, दुसरं प्रोनाऊन, तिसरं वर्ब. म्हणून आता आपण फक्त बेसिकचे प्रश्न घेतोय. तर राज्यसेवा 2018 प्रश्न 27 नंबरचा पहिलं वाक्य, इच ऑफ द कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड. आता बघा, ह्या वाक्याचा सब्जेक्ट मला सांगा, कॅन्डिडेट्स आहे की इच आहे? हे बघितलं तुम्ही, इच ऑफ द कॅन्डिडेट्स, इच ऑफ द कॅन्डिडेट्स बघा आर वेल क्वालिफाईड. आता यात आहे ना, कॅन्डिडेट्स आर हे जुळत आहे, पण वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? इच आहे, इच. मग हा जर इच सब्जेक्ट आहे, हा जर सिंग्युलर आहे, त्याच्यानुसार सिंग्युलर वर्ब पाहिजे नाही तर मग या आरचं काय होईल? इज. कळलं इतकं? ठीक आहे. हा, तुम्ही वाक्य लिहून घ्यायचं आहे. दुसरं वाक्य, राज्यसेवा 18 पुन्हा सेम पेज 28 पेजला यायचं आहे. 77 नंबरचा प्रश्न, 28 पेजला 77, त्यातील फक्त पहिलं वाक्य, द मशीन गनर्स वॉज वन ऑफ द रॉबर्ट वेस्टल्स मोस्ट सक्सेसफुल बुक्स. ठीक आहे. आता बघा, मी इथं काही पुस्तकांची नावं लिहितो. ठीक आहे. त्या पुस्तकांची नावं जरी प्लुरलमध्ये असली तरी ते पुस्तकं मात्र एकच असतात, सिंग्युलर. म्हणजे तुम्ही चेतन भगतच्या पुस्तकाचं नाव देतो टू स्टेट्स. ठीक आहे. त्यानंतर दुसरं लिहितो तुम्ही गलिव्हर्स ट्रॅव्हल्स. तिसरं लिहितो मी अरेबियन नाईट्स. तिसरं आहे अ टेल ऑफ टू सिटीज. हे पुस्तकं गाजलेली जगातली, त्यामध्ये द मशीन गनर्स एक आहे. तर बघा, यामध्ये हे प्लुरल आहे, हे प्लुरल, हे प्लुरल, हे प्लुरल. पण ऍक्च्युली हे प्लुरल असले तरी हे पुस्तकाचे नावं आहेत, टायटल आहे ते. म्हणून इथं टू स्टेट्स म्हणजे 2 राज्यांबद्दल बोललं जात नाही आहे, ट्रॅव्हल्स बद्दल बोललं जात नाही, नाईट्स बद्दल बोललं जात नाही. हे एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये कथा आहे, त्याच्याबद्दल बोललं जात आहे. मग या सगळ्यांच्या नावानंतर सिंग्युलर वर्बचाच वापर होईल, कारण हे पुस्तकाची नावं आहेत. कळलं इतकं? मग यामध्ये ना टू स्टेट्स कोण लिहिलाय? चेतन भगत. गलिव्हर्स ट्रॅव्हल जोनाथन स्विफ्ट. अरेबियन नाईट्स इथे एक सिरीज आहे. ठीक आहे. मग आता बघा, एक प्रश्न आहे जो PSI ला आलेला आहे 2011, जुन्या काळातला प्रश्न आहे. प्रश्न असा, अरेबियन नाईट्स, अरेबियन नाईट्स आर अन इंटरेस्टिंग सिरीज. इंटरेस्टिंग सिरीज. मग आता मला सांगा, जर वाक्याचा सब्जेक्ट नाईट्स हे सिरीज आहे, हे पुस्तक आहे. जसं आपलं एक लहानपणी आपण एखादं कथा वाचायचो, स्टोरी, ते पुस्तक आहे. हे अरेबियन नाईट्स एक सिरीज आम्ही इथे नाही, सिंग्युलर आहे. मग आरचं काय होईल? इज. किंवा मी इथं गलिव्हर्स ट्रॅव्हल्स, CDS ला आलेला प्रश्न आहे हा. गलिव्हर्स ट्रॅव्हल्स, ट्रॅव्हल्स वेर रिटन बाय जोनाथन स्विफ्ट. जोनाथन स्विफ्ट. आता हा लेखक आहे स्विफ्ट, याने जे पुस्तक लिहिलं होतं. मग गलिव्हर्स ट्रॅव्हल जे ना, हे पुस्तकाचं नाव आहे, हे एकच पुस्तक आहे. म्हणून इथं वेरचं काय होईल? वॉज. कळलं का? मी सांगितलं तुम्हाला, सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब, प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब. पण हा प्लुरल सब्जेक्ट नाहीये, हे पुस्तकाचं टायटल आहे. मग इथं जो राज्यसेवा 18 प्रश्न आहे तो आहे की द मशीन गनर्स वॉज वन ऑफ द रॉबर्ट वेस्टल्स मोस्ट सक्सेसफुल बुक्स. मग इथं मशीन गनर्स नंतर वॉज पाहिजे की वेर पाहिजे? वॉज. मग ते वाक्य बरोबर आहे. आन्सर इज करेक्ट. मग ते बी आणि सी वाक्याचं काय? तर बी आणि सी वाक्य बेसिकचे नाही आहे, ते टेन्सचे वाक्य आपण टेन्समध्ये सॉल्व्ह करू. पुढचा प्रश्न राज्यसेवा 19, पेज नंबर 45 त्यातील 93. 45 त्यातील 93. पहिलं वाक्य फक्त त्यातलं. पहिलं वाक्य, द बास्केट ऑफ ॲपल्स अँड पियर्स वेर हँगिंग फ्रॉम ए हुक. आता बघा, यामध्ये वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? बास्केट आहे की ॲपल्स अँड पियर्स आहे? मग बास्केट सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. मग बास्केट जर सिंग्युलर आहे तर त्या वाक्यामध्ये वेर येईल का वॉज येईल? मग तिथं वेर चुकीचं आहे, तिथं वॉज पाहिजे, वाक्य चुकीचं आहे. सायमल्टेनियसली वाक्य लिहत चला तुम्ही. लिहत चला, सायमल्टेनियसली वाक्य लिहा.
असिस्टंट 2017 यायचं आहे. 141 पेज नंबर. असिस्टंट 2000 एओसो 2017 141 पेज नंबर आला. 141ला त्यात क्वेश्चन नंबर 31 त्यातील सी. 31 त्यातील सी. फक्त सी वाक्य वाचायचं आहे. अ पेअर ऑफ शूज वेर स्टँडिंग इन द कॉर्नर. अ पेअर ऑफ शूज वेर स्टँडिंग इन द कॉर्नर. वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? अ पेअर आहे का शूज आहे? वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? अ पेअर की शूज? अ पेअर आहे. मग अ पेअर नुसार वर्ब ठरेल का शूज नुसार? अ पेअर नुसार. मग अ पेअर हा सिंग्युलर आहे बरोबर. मग त्याच्यानुसार वर्ब ठरेल. म्हणजे वेअर पाहिजे का वॉज पाहिजे? वॉज. हे वाक्य चुकलेलं आहे. त्याच पेजवर थांबा, लिहू नंतर लिहू. त्याच पेजवर 39 नंबरचा क्वेश्चन. त्याच पेजवर 39 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. बी. बी बघा फक्त. Each of these qualities are to be found in him. Each of these qualities. वाक्याचा सब्जेक्ट each आहे की क्वालिटीज आहे? each मग सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? मग सिंग्युलर जर तो सब्जेक्ट आहे तर मग तिथं आर पाहिजे का इज? इज. हे वाक्य चुकलेलं आहे. ए वाक्य नंतर शिकू आपण. मग हे दोन्ही वाक्य लिहून घ्या तुम्ही. पुढचा प्रश्न आहे 211 पेज. टॅक्स असिस्टंट 2017. टॅक्स असिस्टंट 2017 211 पेजला 47. 211 पेजला 47 त्यातील चौथं वाक्य वाचायचं आहे. चौथं वाक्य फक्त. 3 वाक्य वाचू नका. ते 3 वाक्य नाऊनचे आहे. बरोबर आहे का ते चौथं वाक्य? वन ऑफ द बुक्स. काय झालं? वन ऑफ द बुक्स इज डॅमेज. तिथं इजचा आर पाहिजे ना. बुक्स आर. हा. वाक्याचा सब्जेक्ट बुक बुक्स आहे की वन आहे? वन आहे. मग वन हा सिंग्युलर आहे. मग त्या सिंग्युलर नुसार काय ठरेल? इज. मग ते बरोबर आहे वाक्य. ते वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य लिहिलं मी फळ्यावरती. हे आहे सीडीएसचं. बघा एक करेक्ट आहे का रॉंग आहे. तर सीडीएसचे प्रश्न घेतो बघा. सीडीएस यूपीएससी आणि एसएससी प्रश्न घेतो मी आता. काय याच्यातलं हे करेक्ट आहे का रॉंग आहे? बघा तो म्हणतोय वन ऑफ माय कलिग्स आर लिडिंग द ऑफिशियल डेलिगेशन. वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? वन आहे. मग वन नुसार जर वर्ब ठरेल तर इथं काय पाहिजे? इज पाहिजे इथं. कळालं इतकं? बघा सीडीएस 2020. सीडीएस 2020 चा प्रश्न लिहितो मी आता इथं. द बिल्डिंग इज व्हेरी एन्शियंट. त्याने इजला अंडरलाईन केलेलं आहे आणि त्याने म्हटलंय, लक्ष द्या, द बिल्डिंग इज व्हेरी एन्शियंट. हे सीडीएस 2020 चा प्रश्न आहे. आणि त्याने म्हटलं अंडरलाईन केलेला शब्द काय आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, फ्रेझल वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब. कुठला आहे हा? ऑक्झिलरी वर्ब याचं उत्तर आहे. ऑक्झिलरी वर्ब. कळालं इतकं? बघा पुढचा प्रश्न घेतो मी. पुढचा प्रश्न पुन्हा सीडीएस यूपीएससीचा घेऊया आपण. पुढचा प्रश्न सेम आहे बघा. सीडीएस 2019चा प्रश्न आहे बघा. सेम पॅटर्न आपल्या एमपीसीला मी म्हटलं तेच. वाक्य काय बघा. हर नॉलेज of Indian languages are far beyond the common. Are
फार बियॉन्ड द कॉमन. आता बघा बरं याच्यामध्ये काय गडबड आहे सांगा तुम्ही. हे बघा, हर नॉलेज ऑफ इंडियन लँग्वेजेस आर फार बियॉन्ड द कॉमन. वाक्याचा सब्जेक्ट लँग्वेजेस आहे की हर नॉलेज आहे? वाक्याचा सब्जेक्ट लँग्वेजेस आहे की हर नॉलेज आहे? नॉलेज आहे. मग नॉलेज जर माझा सिंग्युलर आहे तर मग सिंग्युलर वर्ब पाहिजे ना मला. हा माझा सब्जेक्ट आहे, याच्यानुसार वर्ब ठरेल. मग इथं आर येईल का इज येईल? इज. करता येत का? पुढचं बघा, पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पुन्हा सीडीएसचा आहे. इच वन ऑफ दिस चेअर्स आर ब्रोकन. इच वन ऑफ दिस चेअर्स आर ब्रोकन असं म्हटलंय त्याने. मग आता ह्या वाक्यात शब्द मला सांगा, चेअर्स आहे की इच आहे? मग इच वन ऑफ दिस चेअर्स आर ब्रोकन, मग आर होईल का इज होईल? इज येईल तिथं. हे चुकलेलं आहे. कळालं इतकं? ठीक आहे, डन. किती वाक्य झाले टोटल? 7 की 8? 8 झालेत का? तर अजून एक वाक्य घेऊया आपण. सेम PSI 17 प्रश्न आहे बघा, जो मी वाकलेल्या फळ्यावरती. PSI 17 पेज नंबर 83, त्यातील 87, 83 त्यातील 87, त्यातील पहिला प्रश्न, फक्त पहिलं वाक्य. अ कोर्स ऑफ लेक्चर्स वॉज डिलिव्हर्ड. अ कोर्स ऑफ लेक्चर्स वॉज डिलिव्हर्ड. मग आता मला सांगा, यामध्ये वॉज पाहिजे की वेअर पाहिजे? वाक्याचा सब्जेक्ट कोर्स आहे की लेक्चर्स आहे? कोर्स आहे. मग वाक्याचा सब्जेक्ट जर कोर्स आहे तो सिंग्युलर आहे, मग पुढे वॉज बरोबर आहे ना? हा, ते करेक्ट आहे. दुसरं वाक्य आपण उद्या बघू पुढच्या लेक्चरला. ठीक आहे, आता इथं बघा वाक्य. द क्लास ऑफ ऑल स्टुडंट्स वॉज क्लोज टुडे. इथं हा जो वॉज आहे, इथं वेअर येईल ना? वेअर नाही येणार. स्टुडंट्स हा सब्जेक्ट नाही आहे. सब्जेक्ट कोण आहे वाक्याचा? क्लास आहे. मग क्लास माझा सिंग्युलर आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे, मग सिंग्युलर वर्ब आहे. जुळलं ना हे? सो दिस इज करेक्ट. याला म्हणतात सब्जेक्ट प्लस वर्ब ॲग्रीमेंट. क्लिअर? तर बघा, मी काय करतोय, ॲमिझार वाजवेअर मी तुम्हाला अतिशय 5वीच्या लेवलने सांगितलं सुरुवातीला की ॲमिझार वाजवेअर काय आहे. पण तो ॲमिझार वाजवेअर UPSC MPSC CDSला कसं आहे ते हे असं आहे. काय करता, आणि हे जे वाक्य लिहितोय मी CDS UPSC SSC, हेच वाक्य MPSCला कॉपी होत आहेत. क्लिअर? पॅटर्न तोच आहे. गॉट इट का? हा होता ॲमिझार वाजवेअर. आणि याच्यात मी सांगतो टू बी इज ओव्हर. टू बी पहिला चॅप्टर संपलाय आपला ॲमिझार वाजवेअरचा. मग आता बी काय, बिन काय, बिंग काय ते नंतर बघू आपण, उद्या बघू. ठीक आहे, आता दुसरं टायटल घ्यायचं आपल्याला. टू हॅव. टायटल द्या. टू बी म्हणजे काय? टू बी प्रायमरी ऑक्झिलरी. सांगतो, एक मिनिट. टू बी म्हणजे काय सांगतो. हे बघा, आपण आज काय शिकतोय? ऑक्झिलरी वर्ब. त्यामध्ये पहिला काय शिकला आपण? प्रायमरी ऑक्झिलरी. ठीक आहे, प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये ना 3 प्रकार पडतात. एक आहे टू बी, दुसरा आहे टू हॅव, आणि तिसरा आहे टू डू. ठीक आहे, हे आपण तिन्ही शिकतो डिटेलमध्ये. मग आता टू बी काय ना, तर टू बी म्हणजे असे वर्ब जे सपोर्टिव्ह वर्ब आणि मेन वर्बचं काम करतात. आता मेन वर्ब मी उद्या बोलतो. मग याच्यामध्ये ना कोणकोणते येतात? तर 2 प्रकार पडतात, प्रेझेंट आणि एक पास्ट. प्रेझेंटमध्ये ॲमिझार आणि पास्टमध्ये कोण आहे? वॉजवेअर. काय कळलं इतकं? मग ह्या ॲमिझार वॉजवेअरला काय म्हणतात? तर त्यांना टू बी म्हणतात. मग आपल्याला इयत्ता 12वी आणि 11वी कसं यायचं की शी डॅश गोईंग, आणि इथं काय असायचं? हे बघा, इथं कंसामध्ये टू बी लिहिलेलं असायचं 10वी 12वी मध्ये. आठवलं का? ते 10वी 12वी टू बी म्हणजे त्यांना काय विचारायचं होतं की यामधला ॲमिझार वॉजवेअर फिल इन द ब्लँक मध्ये भरा. म्हणून टू बीच्या अंडर जे येतात ते असतात ॲमिझार आणि वॉजवेअर. हे प्रेझेंट आणि पास्ट.
मग सेम थिंग या हॅव हॅचे शिकायचे आता आपल्याला, मग सेम थिंग या टू डूचे शिकायचे आपल्याला, आणि यांच्यावरती कसे प्रश्न एमपीएससीत आलेले आहेत राज्यसेवेला कंबाईनला ते घ्यायचं आहे. कळलं? ठीक आहे. टायटल नंबर 2 टू हॅव. टू हॅव टायटल द्या आता. याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, एक प्रेझेंट आणि एक पास्ट. एक आहे प्रेझेंट आणि एक आहे पास्ट. ठीक आहे. या प्रेझेंट मध्ये पुन्हा 2 आहेत, हॅव आणि हॅज, आणि पास्ट मध्ये एक आहे हॅड. आता ऐका, मी पुन्हा एकदा सांगतो, आपण वर्ब चॅप्टर स्टार्ट केलाय. वर्ब मध्ये 2 प्रकार होते, एक ऑक्झिलरी म्हणजे सपोर्टिव्ह वर्ब आणि एक मेन वर्ब. ह्या ऑक्झिलरी मध्ये ना पुन्हा 2 प्रकार होते, एक होतं प्रायमरी ऑक्झिलरी आणि एक होतं मॉडल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी शिकतोय आपण. त्या प्रायमरी 3 घेतले मी, टू बी, टू हॅव आणि टू डू. टू बी संपला ॲमेझर वॉज वेअर, आणि दुसरं घेतला मी टू हॅव. ह्या टू हॅव मध्ये ना 2 प्रकार आहे पुन्हा, प्रेझेंट आणि पास्ट. ह्या प्रेझेंट मध्ये 2 शब्द आहेत, हॅव आणि हॅज, आणि पास्ट मध्ये 1 शब्द हॅड. आता यांच्यामध्ये अर्थ काय यांचा, आधी अर्थ सांगतो. ह्या हॅवचा अर्थ काय मराठीमध्ये, की क्रिया पूर्ण केलेली आहे, पूर्ण केलेली आहे, केलेली आहे. आणि ह्याचा अर्थ काय आहे, तर तोच आहे, क्रिया पूर्ण केलेली आहे. तर आता आज एक समजून घ्या, आज तुम्ही कदाचित माहिती पडेल तुम्हाला, हॅव आणि हॅज दोघांचा एकच अर्थ आहे, एकच अर्थ आहे, फक्त मांडणी वेगळी. आता मांडणी वेगळी कशी, तर हा जो हॅव आहे हा प्लुरल आहे आणि हा जो हॅज आहे हा सिंग्युलर आहे. म्हणजे काय, जर वाक्याचा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर हॅज येईल, आणि वाक्याचा सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर हॅव येईल. काय करताय, सिंग्युलर असतात हॅज आणि प्लुरल असतात हॅव. तर हे दोन्ही एकच आहे, जसं इंडिया आणि हिंदुस्थान एकच आहे तसं हॅव आणि हॅज एकच आहे, अर्थ एकच आहे, फक्त मांडणी वेगळी आहे. वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल हॅव येईल, वाक्याचा सब्जेक्ट सिंग्युलर हॅज येईल. क्लिअर एवढं? आता ज्यात क्रिया पूर्ण केली आहे, कुठली क्रिया, तर ऐका, हे आपण सपोर्टिव्ह वर्ब शिकतोय, राईट. या सपोर्टिव्ह वर्ब नंतर जो मेन वर्ब येतो ना, ही क्रिया पूर्ण केलेली आहे. मग मेन वर्ब जेव्हा आपण शिकू उद्या, त्यात तुम्हाला कळेल की काय क्रिया आहे. ठीक आहे. आता हा जो पास्ट आहे, हा जो हा हॅड आहे, इथं बघा हॅड लिहिला मी, इथं इकडे थोडा लांब लिहितो, इकडे हॅड. ठीक आहे. याचा अर्थ काय, की क्रिया पूर्ण केलेली होती असा याचा अर्थ होईल. हा पास्ट टेन्स आहे, हा प्रेझेंट टेन्स आहे. टेन्स कडे चाललोय आपण हळूहळू. मग आता हा सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही आहे. हा हॅड हा सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही आहे. मग मला सांगा कुठल्या सब्जेक्ट नंतर येईल, हा सिंग्युलर की प्लुरल? दोन्ही नंतर येईल. हा सिंग्युलर नंतर पण येईल, हा प्लुरल नंतर पण येईल. पण याचा एक रूल आहे, हा पास्ट टेन्स मध्ये पाहिजे, मग त्यात 2 क्रिया पाहिजे, ते नंतर बघू आपण. तर मी टू हॅव टायटल दिलाय, याच्यात 2 घेतलंय, प्रेझेंट मध्ये हॅव हॅज आणि पास्ट मध्ये हॅड. क्लिअर? कळालं इतकं? आता ऐका, आता यांचा वापर कुठं होईल, आधी तुम्ही हे लिहून घ्या म्हणजे मला ते पुसता येईल. लिहिलं का हे? आता ऐका, पुन्हा मी एकदम सोप्या पद्धतीने सांगतो की हॅव कुठे येतो, हॅज कुठे येतो, मग प्रश्न घेऊ आपण. ठीक आहे. आता एक लक्षात घ्यायचं, हा जो हॅव आहे हा कोण आहे, प्लुरल की सिंग्युलर? प्लुरल. मग हा कुठल्या सब्जेक्ट नंतर येईल? प्लुरल. हा जो हॅज आहे हा सिंग्युलर का प्लुरल आहे? सिंग्युलर. मग हा कुठल्या सब्जेक्ट नंतर येईल? सिंग्युलर. मग आता ऐका, आय कोण आहे, सिंग्युलर की प्लुरल? सिंग्युलर आहे. आय सिंग्युलर आहे, आणि हा अपवाद आहे की आय नंतर हॅज नाही येणार, आय नंतर काय येईल, हॅव येईल. फर्स्ट पर्सन आहे, हा अपवाद आहे. आपण म्हणतो सिंग्युलर नंतर सिंग्युलर येत आहे, प्लुरल नंतर प्लुरल येत आहे. तर आपल्याला ते त्यात पहिला आपल्याला अपवाद घ्यायचा होता. ठीक आहे. आता बघा दुसरं, वी हा कोण आहे, सिंग्युलर का प्लुरल? प्लुरल आहे. मग याच्यानंतर प्लुरल वर्ब येईल, तो म्हणजे कुठला, हॅव. यू हा हॅव, कारण हा याच्यानंतर नेहमी प्लुरलच वर्ब येतात. ह्या यू नंतर प्लुरल, ही नंतर सिंग्युलर, हॅज, शी हॅज, इट हॅज, दे. आणि जर एखादं नाव असेल, अरुण, अजय, विजय, मोहन, प्रिया, तर काय येईल, सिंग्युलर असेल तर हॅज,
आणि जर प्लुरल नाव आला तर काय होईल? हॅव. कळालं का? मग आता हे झाले सिंग्युलर प्लुरल. मग मला सांगा हॅड जो आहे हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? मग हा कुठल्या सब्जेक्टच्या नंतर लिहू? सर्व सब्जेक्ट. हॅडचा वापर सर्व सब्जेक्ट नंतर होतो. कळालेत का? सगळीकडे येईल तो हॅड. गॉट इट? पण तो पास्ट टेन्स मध्ये येतो. आता पास्ट टेन्स काय? टेन्स चॅप्टर चालू होते तेव्हा सांगतो मी. आता बघा प्रश्न कसे येतात याच्यावरती. एक सोपं वाक्य घेतो आधी, एकदम सोपं वाक्य घेऊ आधी, तिथून सुरुवात करू. हे बघा सोपं वाक्य असं आहे की इंडिया हॅज रिसेंटली डन ए गुड जॉब इन an agriculture field. असं वाक्य लिहिलं मी. ठीक आहे. मला सांगा ह्या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे हा कोण आहे? इंडिया आहे. लिहू नका हे वाक्य, सोपं हे नका लिहू, आपण दुसरं वाक्य लिहू. इंडिया आहे. मग वाक्याचा सब्जेक्ट जर इंडिया आहे हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. मग हा जर सिंग्युलर आहे मग याच्यानंतर सिंग्युलर वर्ब येईल. जुळलाय काय? जुळला नाही. म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर सपोर्टिव्ह वर्ब, याला म्हणतात सब्जेक्ट प्लस वर्ब ॲग्रीमेंट. कळालंय? मग आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 1 करू स्टार्ट. बघा PSI 17 पेज नंबर 84 ला या. 84 ला 91 नंबरचा क्वेश्चन. तुम्ही हे चार्ट लिहून घ्यायचे. ऑनलाईनच्या बॅचच्या लोकांनी लगेच हे चार्ट लिहून घ्यायचे. PSI 17 ला आलोय मी. पेज नंबर 84 त्यातील 91 नंबरचा क्वेश्चन. नंबरचा क्वेश्चन झालंय. करू स्टार्ट. पहिलं वाक्य. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅज गॉन ऑफ. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅज गॉन अप. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरी हॅव गॉन अप. ठीक आहे. पहिल्या वाक्यात सब्जेक्ट कोण? सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? प्लुरल आहे. कॉस्ट. मग त्या वाक्यामध्ये हॅज पाहिजे होता का हॅव पाहिजे होता? हॅव पाहिजे होता. चुकीचं आहे. दुसऱ्या वाक्यात सब्जेक्ट कोण आहे? सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. कॉस्ट. मग त्या वाक्यामध्ये सिंग्युलर वर्ब पाहिजे, हॅज. बरोबर आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? सिंग्युलर आहे. कॉस्ट. मग त्या वाक्यामध्ये हॅज पाहिजे होता, ते चुकीचं आहे. चौथ्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? कॉस्ट. प्लुरल आहे ना. मग हॅव पण प्लुरल आहे. पण यामध्ये काय आहे? चौथं का चुकीचं सांगतो. त्यापुढे वेंट आणि वेंट तिथं गॉन पाहिजे होतं. आता हे गॉन का? तर हे मेन वर्ब आहे. हा प्रश्न मी उद्या पुन्हा घेईल जेव्हा आपण मेन वर्ब शिकू तेव्हा मी तुम्हाला सांगतो. पण आता उत्तर काय माझं? 2. कळालेत का? लिहा. मग आता खाली आधी रूल लिहा. तुम्ही दोन्ही चार्ट काढले होते ना. रूल लिहा. रूल लिहा आधी. सिंग्युलर सब्जेक्ट नंतर हॅजचा वापर करतात. सिंग्युलर सब्जेक्ट नंतर हॅजचा वापर करतात. प्लुरल सब्जेक्ट नंतर हॅवचा वापर करतात. प्लुरल सब्जेक्ट नंतर हॅवचा वापर करतात. लिहिलंय. तिसरं वाक्य लिहा. हॅडचा वापर सिंग्युलर तसेच प्लुरल दोन्ही सब्जेक्ट नंतर केला जातो. सिंग्युलर तसेच प्लुरल दोन्ही सब्जेक्ट नंतर केला जातो. झालंय. पहिलं वाक्य ते लिहून घ्या तुम्ही. PSI 2017चं कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरी थिंग पहिलं वाक्य ते लिहा. चुकीचं लिहा आधी आणि त्यांना करेक्ट करा. मग पुढचा प्रश्न बघा. असिस्टंट 13चा प्रश्न आहे हा. ए क्राउड ऑफ युनिव्हर्सिटी स्टुडंट्स डॅश सराउंडेड द व्हाईस चान्सलर. ठीक आहे. आता मला सांगा या वाक्यात सब्जेक्ट कोण आहे? स्टुडंट्स आहे की क्राऊड आहे? क्राऊड आहे. मग क्राऊड सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? हा क्राऊड सिंग्युलर आहे. मग मला सिंग्युलर वर्ब पाहिजे ना. मग काय उत्तर येईल? हॅव, हॅज, आर, वेअर. काय उत्तर येईल सांगा पटकन. हा प्लुरल आहे, सिंग्युलर आहे, प्लुरल आहे.
प्लुरल आहे. कळालं इतकं? ठीक आहे, लिहून घ्या वाक्य. करू स्टार्ट. बघा UPSCचा प्रश्न आहे, UPSC कंपल्सरी इंग्लिशचा प्रश्न बघा पेपर. प्रश्न काय बघा, ऑल द बुक्स इन द ओल्ड लायब्ररी. हे बघा UPSCचा प्रश्न आहे हा. ऑल द बुक्स इन द ओल्ड लायब्ररी हॅज पेरिश्ड. सांगा वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? नाही, वाक्याचा सब्जेक्ट ऑल द बुक्स, बरोबर. मग ऑल द बुक्स हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? प्लुरल आहे. मग हा जर माझा सब्जेक्ट जर प्लुरल आहे ऑल द बुक्स, तर या वाक्यामध्ये व्हर्ब कुठला येईल? प्लुरल येईल ना. मग इथे हॅव पाहिजे का हॅज पाहिजे? हॅव. ठीक आहे, दुसरं वाक्य बघा. दुसरं पुन्हा सीडीएसचं वाक्य आहे. सीडीएसचं वाक्य असं बघा, एम्परर अशोका हॅव कॉन्कर्ड कलिंगा बिफोर ही एम्ब्रेस्ड बुद्धिझम. आता या वाक्याचा सब्जेक्ट एम्परर अशोका आहे. अशोका किती असतील? एकच आहे. मग अशोका तर एकच आहे, एम्परर अशोका. मग हॅवचं काय होईल? हॅज. एम्परर अशोका हॅज कॉन्कर्ड कलिंगा. करताय? पुढचं वाक्य सेम बघा, त्याच पेजवर पुढचं वाक्य आहे की हर पॅरेंट्स हॅज नॉट परमिटेड हर टू मॅरी सुनील. आता मला सांगा, हर पॅरेंट्स किती असतात? कपल असतात, दोन आई वडील. मग हर पॅरेंट्स हा प्लुरल नाऊन आहे, मग तिथं हॅज पाहिजे का हॅव पाहिजे? हॅव. हे दोन्ही वाक्य चुकीचे होते. कळालेत का? सेम थिंग बघा. आता आपण येऊया कंबाईन 2018ला, पेज नंबर 51 ला या. सांगतो मी, पेज नंबर 51 ला या. पेज नंबरला 51 आल्यानंतर त्यात 57 नंबरचा प्रश्न आपण बघूया. 57. Everybody must paid more house rent. The tax on property have gone up. आता ऐका, याच्यात दोन वाक्य आहेत, सेमी कॉलनने दोन वाक्य जोडले आहेत. पहिलं जे वाक्य आहे एव्हरीबडी मस्ट पेड, तिथं मस्ट नंतर पे पाहिजे होतं. तो मेन वर्बचा प्रश्न आहे, तो आपण उद्या घेऊ. मेन वर्बचा प्रश्न आहे तो, पेड वगैरे सोडून द्या. पुढे आता जिथं सेमी कॉलन दिलेलं आहे तिथून पुढचं वाक्य आपण वाचूया. द टॅक्स ऑन प्रॉपर्टी हॅव गॉन अप. आता ह्या वाक्यात सब्जेक्ट कोण आहे? द टॅक्स आहे का प्रॉपर्टी आहे? टॅक्स आहे. मग टॅक्स सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. मग जर टॅक्स सिंग्युलर आहे तर त्या वाक्यामध्ये सिंग्युलर वर्ब येईल, म्हणजे हॅव विल का हॅज विल? हॅज. मग फक्त तेवढं अर्धवाक्यच तुम्ही आता लिहा, आधीचं वाक्य लिहू नका, कारण ते आधीचं वाक्य मेन वर्बचं आहे, ते उद्या बघू आपण. करताय? लिहून घ्या ते वाक्य. पुढचं वाक्य बघा आपलं, पुन्हा सीडीएस 2018 आहे. हे वाक्य आहे सीडीएस 2018चं वाक्य बघा. द इंट्रोडक्शन ऑफ टी, कॉफी अँड अदर सच बेवरेजेस हॅव नॉट बीन विदाउट सम इफेक्ट्स. हॅव नॉट बीन विदाउट सच इफेक्ट्स. बघा हे वाक्य लिहिलं आहे, द इंट्रोडक्शन ऑफ. आता या वाक्यात मला सांगा, वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? इंट्रोडक्शन आहे की बेवरेजेस आहे? इंट्रोडक्शन आहे. आपण कशाबद्दल बोलतोय? ह्या इंट्रोडक्शन बद्दल बोलतोय आपण, बेवरेजेस बद्दल बोलत नाही. इंट्रोडक्शन ऑफ टी, कॉफी अँड सच अदर बेवरेजेस हॅव नॉट बीन विदाउट सच इफेक्ट. मग आता मला सांगा, इथं जो हॅव आहे हा प्लुरल आहे. वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल आहे का सिंग्युलर आहे? सिंग्युलर आहे. द इंट्रोडक्शन हा सिंग्युलर आहे. मग इथं मला काय पाहिजे? सिंग्युलर वर्ब पाहिजे. मग इथं हॅवचं काय होईल? हॅज. लिहून घ्या वाक्य.
तसं नसतं. द लागला की सिंग्युलर आणि अ लागला तसं नाही आहे. ते डिपेंडिंग ऑन द नाउन. डन. आपण आता त्याच्यात हॅडचे वाक्य का नाही घेतले सांगतो मी. हॅडचे वाक्य आपण टेन्समध्ये घेऊ, कारण हॅडचे रूल्स आहे तो पास्ट परफेक्ट टेन्स पाहिजे. मग ते वाटेवर त्याचा रूल्स आपण नंतर बघू आपण. ठीक आहे, डन. संपलं हे. तिसरा प्रकार घेऊ आपण शेवटचा त्यातला. तिसरा प्रकार घेऊया त्यातला शेवटचा, तो टू डू. तिसरा प्रकार टू डू आणि शेवटचा प्रकार आहे. ठीक आहे, आपण प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये पहिलं काय बघितलं, टू बी, टू हॅव. आता हे टू डू आहे. याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार आहे. पुन्हा यामध्ये दोन प्रकार आहे. एक आहे प्रेझेंट आणि एक आहे पास्ट. ठीक आहे, सेम थिंग यामध्ये डू आणि डज, जसं हॅव आणि हॅज होतं मगाशी, आणि इकडे आहे डीड. ठीक आहे, मी यांचे जे अर्थ लिहून देतोय ना, हे मेन वर्ब शिकवताना सगळे क्लिअर होईल. अजून सगळं क्लिअर होईल पुढच्या चॅप्टरमध्ये मेन वर्बमध्ये. आता बघा, हा जो डू आहे याचा अर्थ मराठीत काय म्हणतो, क्रिया करतो. हा पुरुष असेल तर करतो, स्त्री असेल तर करते. डजचाही अर्थ तोच आहे, फक्त फरक आहे की हा जो डू आहे हा प्लुरल आहे आणि हा जो डज आहे सिंग्युलर आहे. ऐका आता पुन्हा मी काय सांगतो, तर रायटिंग नंतर करा. डू आणि डज ही एकच कन्सेप्ट आहे. बोथ आर सेम, मिनिंग इज सेम. फक्त डिफरन्स काय दोघांमध्ये, की हा जो डू आहे हा प्लुरल आहे, हा प्लुरल सब्जेक्टच्या नंतर येईल. हा जो डज आहे हा सिंग्युलर आहे, हा सिंग्युलर सब्जेक्टच्या नंतर येईल. डिफरन्स कळालाय? ठीक आहे. आता हा जो डीड आहे हा सिंग्युलर अधिक प्लुरल दोन्ही आहे. हा मग हा कुठल्या सब्जेक्टच्या नंतर येईल, दोन्ही सब्जेक्टच्या नंतर येईल. याचा अर्थ होतो क्रिया केली, म्हणजे हा पास्ट टेन्स मध्ये येतो. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण दोन असे सपोर्टिव्ह बघितले की जे दोन्ही सब्जेक्टच्या नंतर येतात, एक हॅड आणि एक डीड. कळालं इतकं? ठीक आहे. आता बघा याच्यात कसा प्रश्न येतो, लिहिलं का तुम्ही हे? आता सेम थिंग याचा वापर सांगतो बघा मी. हाय तुम्ही आय लिहितो, आय, वी, पुन्हा यू, यू, ही, शी, इट, दे. हे झाले आपले सब्जेक्ट. पहिलं चॅप्टर बघितलं नसेल तर ते तुम्ही पहिलं बघून घ्या आधी. सब्जेक्ट काय असतो त्यावरती प्रश्न घेतले आम्ही सगळे. हे सब्जेक्ट आहेत. आता जो सब्जेक्ट सिंग्युलर आहे त्याच्यानंतर डज येईल, जो सब्जेक्ट प्लुरल आहे त्याच्यानंतर डू येईल, आणि डीड हा सगळ्या सब्जेक्टच्या नंतर येतो. पण याचा रूल आहे तो सिंपल पास्ट मध्ये येतो. ते काय ते नंतर बघू आपण. ठीक आहे, मग आता हा जो आय आहे त्याला हा पहिला अपवाद आहे. आय हा सिंग्युलर आहे पण त्याच्यानंतर डू चा वापर होतो. डू तर प्लुरल आहे, तर हा पहिला त्याला एक्सेप्शन आहे. आय नंतर डू चा वापर होतो. संपलं एक्सेप्शन. आता जो सब्जेक्ट सिंग्युलर असेल त्याच्यानंतर येईल डज, आणि जो सब्जेक्ट प्लुरल असेल त्याच्यानंतर येईल डू. मग याच्यानंतर काय येईल, डू. यूच्या नंतर डू. हा यू मी बोललोय तुम्हाला, हा जर सिंग्युलर असला तर याच्यानंतर येणारे सगळे वर्ब काय असतात, प्लुरल. ह्या यूच्या नंतर डू, हिच्या नंतर डज, शी डज, इट डज, आणि दे डू. आणि जर एखादं नाऊन असेल सिंग्युलर तर डज, आणि जर एखादं नाऊन प्लुरल असेल तर डू. क्लिअर इतकं? मग मला सांगा डीड कुठे लिहू? सगळीकडे येईल तो, सगळ्या सब्जेक्टच्या नंतर येतो. पण तो कुठे येतो काय येतो ते उद्या बघू आपण मेन वर्ब मध्ये. क्लिअर? घेऊ पहिला प्रश्न. बघा आता पहिला प्रश्न आहे राज्यसेवा 2019. पण त्यासाठी मी तुम्हाला आधी वाक्य सांगतो की प्रश्न कसे येतात. मग आपण राज्यसेवा 19चा प्रश्न बघू. सॉरी, राज्यसेवा 2018 प्रश्न आहे, पण त्याआधी मी सोपे वाक्य घेतो. बघा हे बघा, इथे तुम्ही हर पेरेंट्स
हर पेरेंट्स डज नॉट अप्रूव्ह ऑफ हर बिझनेस. तिच्या बिझनेसला त्यांनी अप्रूव्ह केलं नाही आहे. मला सांगा वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? हर पेरेंट्स आहे. तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? हर पेरेंट्स हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? पेरेंट्स हा प्लुरल नाऊन आहे. मग मला सांगा हा जर प्लुरल सब्जेक्ट आहे तिथे जर डज येईल का डू येईल? डू येईल. हे चुकलेलं आहे. दुसरं वाक्य बघा. दुसरं वाक्य असं आहे, द अप्पर स्ट्राटा ऑफ द सोसायटी डू नॉट फॉलो दी रूल्स. आता बघा ह्या वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? द अप्पर स्ट्राटा ऑफ द सोसायटी. सब्जेक्ट कोण आहे वाक्याचा? द अप्पर स्ट्राटा म्हणजे उच्च समाज. मग ह्या वाक्याचा सब्जेक्ट हा सिंग्युलर आहे. मग हा जर सिंग्युलर आहे तर या वाक्यामध्ये काय येईल? सिंग्युलर वर्ब येईल. तो म्हणजे कुठला येईल? डज. करता येत का? ठीक आहे. पुढचं वाक्य बघा. द मेंबर्स ऑफ आवर सोसायटी does not cooperate with one another. आता मला सांगा वाक्यात सब्जेक्ट कोण आहे? मेंबर्स. मग मेंबर्स हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? हा प्लुरल आहे नाऊन. सब्जेक्ट माझा प्लुरल आहे. मग मला वर्ब पण प्लुरल पाहिजे. इथं डज नाही येणार, इथं काय येईल? डू. करता येत का? पुन्हा बघा इथलं तुम्ही नेम and fame does not make man wise. ही म्हण पण आहे बघा की फक्त तुमच्याकडे नाव आणि प्रसिद्धी आली की तुम्ही हुशार होतात असं नाही. मग आता ह्या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे ना तो नेम आणि फेम हे दोन्ही आहेत. मग जर हे दोन आहेत तर हा प्लुरल झाला. मग हा जर प्लुरल आहे तर मला डज हा तर सिंग्युलर आहे तर इथेही प्लुरलच वर्ब पाहिजे. म्हणजे त्याचं काय होईल? डू नॉट. करता येत का? मग या स्वरूपाचे प्रश्न येतात का एमपीसीला? हो. राज्यसेवा 18चा पहिला प्रश्न घेतोय मी. राज्यसेवा 18 पेज नंबर 30 त्यातील 87 त्यातील फक्त डी वाक्य वाचा. 30 पेज नंबर 87 त्यातील फक्त डी वाक्य. डी. द गव्हर्निंग पार्टी युजली डू बॅड इन मिड टर्म बाय इलेक्शन्स. आता मला सांगा वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे? द गव्हर्निंग पार्टी. किती पार्टी? ती एकच आहे. जर हा नाऊन जर माझा सब्जेक्ट जर सिंग्युलर आहे तर पुढील वाक्यातही मला वर्ब पण सिंग्युलरच पाहिजे ना. मग ते डू येईल का डज येईल? डज येईल. म्हणून ते वाक्य चुकीचं आहे. ते वाक्य लिहून घ्या. ते अधिक हे वाक्य सगळे लिहून घ्या. डन. आता यामध्ये तुम्ही ना डीडचं वाक्य कुठे? डीडचं वाक्य तेव्हाच. मला डीड आणि हॅडचे वाक्य मी घेतले नाहीये. डीड आणि हॅडचे वाक्य आपण तेव्हाच घेऊ जेव्हा आपण मेन वर्ब शिकू. कारण मेन वर्ब आणि डीड हॅड यांचा जवळचा काहीतरी संबंध आहे. ते दोन्ही सब्जेक्ट नंतर येतात. सिंग्युलर पण आणि प्लुरल पण. पण ते कधी येतात त्यांचे नियम आहे ते आपण मेन वर्ब मध्ये बघणार आहोत. तर आपला प्रायमरी आहे ज्यामध्ये टू बी, एम इज आर वॉज वेअर संपला. टू हॅव, हॅव हॅज हॅड संपला. टू डू, डू सुद्धा संपला आहे. ठीक आहे. म्हणजे आपला सपोर्टिंग वर्ब मधला प्रायमरी ऑक्झिलरी इज ओव्हर. आता दुसरा प्रकार आहे त्यातला तो म्हणजे मॉडल ऑक्झिलरी. तो आपण घेऊ. करू स्टार्ट? ठीक आहे. बघा आता हे मॉडल ऑक्झिलरी आहे. यात दोन प्रकार पडतात. एक प्रेझेंट आणि एक पास्ट. ठीक आहे. तर जसं कॅनचा पास्ट कोण आहे? कुड आहे. विलचा वुड, शॅलचा शुड, मेचा माइट, हॅव टू हॅज टूचा हॅड टू, मस्टचा मस्ट, ऑट टू, नीड टू, डेअर टू, यूज टू. आता बघा हे जे मॉडल ऑक्झिलरी आहे मग आता कॅन आणि कॅन बी म्हणजे काय? कॅन आणि कॅन हॅव म्हणजे काय? याच्यात फरक आहे. खूप मोठा फरक आहे. मग आपल्याला डिटेलमध्ये शिकवावं लागणार आहे
कॅन कुठे येतो, कुड कुठे येतो, विल कुठे येतो, शॅल कुठे येतो, शॅल बी कुठे येतो, म्हणजे रिक्वेस्टसाठी कोण, थ्रेटसाठी कोण, परमिशनसाठी कोण, डिटेलमध्ये एमपीएससी आपल्याला विचारत आहे. कॅन, कुड, मे, माइट, शॅल, शुड, विल, वुड, हॅव टू, हॅज टू सगळे. आता बघा आपण फक्त इथं बेसिक समजून घ्या. जो आम्ही चॅप्टर वर्बचा चालू करेल, वर्ब, फायनाईट वर्ब, नॉन फायनाईट वर्ब, तेव्हा आपण शिकूया की मॉडल ऑब्जेक्टचा एक्झॅक्ट डिटेल अभ्यास काय आहे. आता एक बेसिक रूल लक्षात घ्या. पहिला रूल, आपण प्रायमरी ऑक्झिलरी शिकलो, त्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल शिकलो आपण, बरोबर का. ॲमेझार मध्ये आर हा प्लुरल आहे, इज हा सिंग्युलर आहे, असं आपण शिकलो. यांना मॉडल का म्हणतात आणि यांना वेगळे का ठेवले. पहिली गोष्ट, यांच्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल ही कन्सेप्ट नाही. म्हणजे हा सिंग्युलर वर्बच्या नंतर येईल का हा प्लुरल, तसं अजिबात नाही आहे. यांच्यामध्ये हे सिंग्युलर प्लुरल दोन्ही आहे ते. म्हणजे यांचा वापर कुठल्या सब्जेक्टच्या नंतर येईल, सिंग्युलर की प्लुरल, दोन्ही. म्हणजे असा रूल नाही आहे की आयच्या नंतर कॅन येईल आणि वीच्या नंतर कोड येईल, शीच्या नंतर, असं अजिबात नाही आहे. म्हणजे यांचा वापर कुठल्याही सब्जेक्ट नंतर होतो. हे सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही आहेत, म्हणून यांना मॉडल म्हणतात. कळतंय. आता याच्यात एक अपवाद आहे, हा हॅव टू आणि हॅज टूचा. हा जो हॅव टू आहे हा प्लुरलच राहील आणि हा जो हॅज टू आहे हा सिंग्युलर राहील. म्हणजे हा जो हॅव टू आहे हा प्लुरल सब्जेक्टच्या नंतर येईल, हॅज टू हा सिंग्युलर सब्जेक्टच्या नंतर येईल. एवढा फक्त यात अपवाद आहे. ठीक. आता बेसिक रूल काय आहे लक्षात घ्या. आता बेसिक रूल व्यवस्थित आहे का. थंब रूल सांगतो मी तुम्हाला. हे बघा, आता हे एक वाक्य आहे, लक्ष द्या. हे एक वाक्य आहे. जर हे वाक्य प्रेझेंट टेन्सचं असेल, प्रेझेंटचं, तर त्या वाक्यात पुढे प्रेझेंटचीच ऑक्झिलरी येईल. प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर प्रेझेंटचीच ऑक्झिलरी येईल. जर हे वाक्य पास्ट टेन्सचं असेल तर त्यात सुद्धा पास्टचीच ऑक्झिलरी येईल. हा थंब रूल लक्षात ठेवा. प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी, काय कळालं की इतकं. पास्ट टेन्स पास्टची ऑक्झिलरी. गॉट इट का. मग आता कसं बरं, हे बघा पहिलं वाक्य लिहितो मी. आय एम quite confident that she might win the race. She might win the race असं वाक्य म्हटलंय मी. मला एक सांगा, या वाक्यात मी जे लिहिलंय हा जो एम आहे हा प्रेझेंट आहे की पास्ट आहे. प्रेझेंट आहे. मग हा जर प्रेझेंट आहे तर इथून पुढे जेही ऑक्झिलरी येईल वाक्यामध्ये ती प्रेझेंटचीच पाहिजे. मग इथं पुढे जेव्हा मी येतो, इथं हा माईट म्हटला का मी, माईट हा चुकीचा आहे. इथं काय पाहिजे मग मला, मे, कारण हे वाक्य प्रेझेंटचं आहे. काय कळालंय. दुसरं वाक्य बघा. शी वॉज व्हेरी शुअर दॅट शी कॅन गेट फर्स्ट क्लास. शी कॅन गेट फर्स्ट क्लास. आता बघा ह्या वाक्यामध्ये हा वॉज लिहिला मी इथं, हा प्रेझेंट आहे की पास्ट आहे, हा पास्ट आहे. मग हा जर पास्ट आहे तर पुढे ऑक्झिलरी पण पास्टची पाहिजे. मग हा जो वॉज आहे पास्ट टेन्स आहे, मग इथं कॅन प्रेझेंटची ऑक्झिलरी नाही चालणार. इथं काय येईल, कुड येईल. कुड करताय. तर मी मॉडल ऑक्झिलरी चॅप्टर आपण पुढच्या लेक्चरला शिकूया डिटेलमध्ये की हे कॅन काय, कॅन बी काय, कुड बी काय, मे बी काय, माइट बी काय. एव्हरीथिंग विल बी कवर्ड अंडर द वर्ब चॅप्टर. जो आपण शिकू ट्रान्झिटिव्ह वर्ब, इनट्रान्झिटिव्ह वर्ब, फायनाईट वर्ब, नॉन, त्यात आपण शिकणार होते. फक्त आपण बेसिक म्हणून समजून घ्या की मॉडल ऑक्झिलरी दोन प्रकारात असतात, एक प्रेझेंट आणि पास्ट. कुठल्या वाक्यात लिहिले जातात, प्रेझेंटचं वाक्य असेल तर पुढे प्रेझेंटची ऑक्झिलरी, पास्टची ऑक्झिलरी. कळालेत का. लिहून घ्या मराठीमध्ये तुम्ही, म्हणजे हा चार्ट काढणार आहात आणि नंतर आपण लिहू मराठीमध्ये. लिहून घ्या. प्रेझेंटच्या वाक्यात प्रेझेंटच्याच ऑक्झिलरीचा वापर करतात. प्रेझेंटच्या वाक्यात प्रेझेंटच्याच ऑक्झिलरीचा वापर करतात. पास्टच्या वाक्यात पास्टच्याच ऑक्झिलरीचा वापर करतात. ठीक आहे. हे दोन वाक्य लिहून घ्या आणि तिसरं वाक्य मी घेतोय PSIचं. पेज नंबर 84, PSI 17. 84 ला 94 नंबरचा क्वेश्चन. 84 ला 94 नंबरचा क्वेश्चन. आता बघा
वर्बचे 4 फॉर्म असतात जे आपण उद्या शिकणार आहोत. हा आहे नो, दुसरा आहे न्यू, तिसरा आहे नोन आणि चौथा नोईंग. ते एक लक्षात घ्या फक्त प्रायमरी ह्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी. जो पहिला फॉर्म असतो वर्बचा, जसं राईट, रोट, रिटन, स्पीक, स्पोक, स्पोकन, गेट, गॉट, गॉट, ठीक आहे. जो पहिला फॉर्म असतो तो असतो प्रेझेंट टेन्सचा फॉर्म. जो दुसरा फॉर्म असतो तो असतो पास्ट टेन्सचा, ठीक आहे. दुसरा फॉर्म हा पास्ट टेन्सचा असतो, ते आपण शिकूया डिटेलमध्ये नंतर. मग मला सांगा पहिल्या वाक्यामध्ये नो आहे का न्यू आहे? न्यू आहे. मग हा पास्ट टेन्सचा फॉर्म आहे, मग पुढे मॉडल ऑफ पास्टची आहे का? आहे, वुड. मग हे बरोबर आहे. दुसरं वाक्य बघा, दुसऱ्या वाक्यामध्ये न्यू पास्ट टेन्स आहे पण पुढे पास्टची ऑक्झिलरी आहे का? नाही आहे, विल आहे म्हणून चुकलाय ते. तिसरं वाक्य बघा, तिसऱ्या वाक्यामध्ये नो आहे, प्रेझेंट टेन्सचा फॉर्म आहे पण पुढे प्रेझेंटची ऑक्झिलरी आहे का? नाही आहे, म्हणून हे चुकलेलं आहे. चौथं वाक्य बघा, चौथ्या वाक्यामध्ये पास्ट टेन्सचा फॉर्म आहे पास्ट टेन्सचा फॉर्म पण पुढे प्रेझेंटची ऑक्झिलरी कॅन, ते चुकलेलं आहे. म्हणून उत्तर काय माझं? फर्स्ट. क्लिअर? सो प्रेझेंट टेन्स प्रेझेंटची ऑक्झिलरी आणि पास्ट टेन्स पास्टची ऑक्झिलरी. मग आता हे सांगा बरं, हे वाक्य बरोबर आहे का? आय एम होपफुल दॅट माय फादर विल ब्रिंग मी ए गिफ्ट. बघा बरं, हे बरोबर आहे का वाक्य? आय एम होपफुल दॅट माय फादर विल ब्रिंग मी अ गिफ्ट. वाक्यामध्ये हे जो एम आहे हा प्रेझेंट आहे की पास्ट आहे? मग प्रेझेंट आहे, मग प्रेझेंटची ऑक्झिलरी आहे ना वाक्यामध्ये. सो दिस इज करेक्ट. हे 3 वाक्य आणि ते 1 वाक्य लिहून घ्या PSIचं. ठीक आहे, आपलं सपोर्टिंग वर्ब संपलेले आहेत. सपोर्टिंग वर्ब मध्ये बघा, आपण वर्बचं चॅप्टर पैकी सपोर्टिंग वर्ब संपले सगळे. 2 प्रकार होते, प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी, बोथ आर ओव्हर. आता लास्ट अबाउट रायटिंग बघा, राज्यसेवेचा जो पेपर लिहितो आपण त्यामध्ये एक ट्रान्सलेशन एक पार्ट असतो. ट्रान्सलेशन आपण मराठी टू इंग्लिशमध्ये, इंग्लिश टू मराठीमध्ये करतो. तर त्यासाठी सराव कुठून करायचा, कुठलं पुस्तक वाचावं, काय सोर्स असतो, कुठून पॅसेज असतो, त्यावरती थिंक करण्यापेक्षा एक थिंक करा. ट्रान्सलेशन करताना वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन नसतं, अनुवादानुसार असतं. आता अनुवाद म्हणजे काय की सपोज या वाक्यामध्ये 4 शब्द दिलेले आहेत, तर माझे ट्रान्सलेट करताना इतर भाषेमध्ये सुद्धा 4 शब्द पाहिजे असं नाही. तुम्ही एका शब्दात 10 शब्दात सुद्धा एक्सपेंड करू शकतात. पण तिथं सिनोनिम्स किंवा अँटोनिम्स किंवा सेम शब्द शोधण्यापेक्षा अर्थ शोधूया. त्यासाठी बेस्ट एक्झाम्पल एक आहे की तुम्ही जेव्हा यूट्यूबवरती कुठले व्हिडिओ बघतात किंवा कुठलाही मूवी बघतात, सब टायटल तिथं डाउनलोड करा आणि जेणेकरून तुमची ती सुरुवात होईल, तुम्हाला कळेल. म्हणून एखाद्या भाषेमध्ये जर एक्सप्लेन करताना त्यांनी 100 शब्द वापरले आहेत, दुसऱ्या भाषेमध्ये एक्सप्लेन करताना 100 शब्द पाहिजे असं नाही. तुम्ही 50 शब्द किंवा 150 शब्दांमध्ये ते एक्सप्लेन करू शकतात. थोडक्यात काय, ही भाषा एक आहे, ट्रान्सलेशन करणारी ही दुसरी भाषा आहे. दोघांचाही अर्थ एक पाहिजे, शब्द नाही. अर्थ एक असतो, त्याला आज ट्रान्सलेशन म्हणतात. क्लिअर? ठीक आहे, पुढच्या व्हिडिओला आपण भेटूया. हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती दिसतात. पुढचे जे व्हिडिओ असतील तेही युट्यूबवर असतील. बाकी सगळे व्हिडिओ जे असतील पुढचे चॅप्टरचे ते आपल्या ॲपवरती असतील किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती असतील. ती लिंक सगळी खाली दिलेली आहे, तुम्ही ते सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी वेट अँड वॉच. सी यू.